गेल्या 4-5 दिवसापासून मी एकही व्लॉग अपलोड करू शकले नाही. व्हिडिओ तर शूट करून ठेवले होते, पण एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवू शकले नाही. त्यासाठी मी खरंच मनापासून माफी मागते. आणि त्यामागचं कारण म्हणजे घरामध्ये सगळ्यांनाच व्हायरल इन्फेक्शन झालं होतं. त्याच्यामुळे कोणाचीही तब्येत ठीक नव्हती. तर हा व्लॉग जो आहे तो आहे होळीच्या दुसऱ्या दिवशीचा. तर नाशिकमध्ये ना अशी जुनी परंपरा आहे, संस्कृती आहे, की दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी होत नाही, धुलवड साजरी करतात सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला वीर नाचवण्याची प्रथा आहे. तर वीर म्हणजे नेमकं काय असतं, ते आपल्या देवाऱ्यात असणारे जे टाक आहेत, आपले जे पूर्वज आहेत, ज्यांनी आपल्यासाठी बलिदान केलेलं आहे शिवरायांच्या काळामध्ये, त्यांचा हा दिवस असतो. त्यांच्या नावाने हा दिवस साजरी केला जातो. तर याच्याबद्दलची डिटेल माहिती जी आहे ती मी लाँग व्हिडिओमध्ये सुद्धा टाकलेली आहे. तुम्ही आवर्जून बघा. त्याच्यामध्ये मी अगदी हिस्ट्रीला रिलेटेड जे काही आहे ते सगळं नीट व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. ह्या मागची खरी परंपरा आणि खरं कारण काय आहे वीर नाचवण्याचं हे देखील मी सांगितलं आहे. तर लव आणि कुशला आम्ही हनुमंतराय आणि प्रभू श्री रामचंद्रांचं रूप हे त्यांना दिलं होतं. मिरवणुकीला गेल्यानंतर तिथे खूप सारे तुम्हाला असे छोटे छोटे लेकरं वेगवेगळ्या रूपामध्ये दिसतात. इथे चक्क पोलिसांनी सुद्धा खूप छान कामगिरी केली आणि लेकरांना खूप छान साथसुद्धा दिली. त्यानंतर मग त्यांना स्टेजवर बोलवून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. हे सगळं चालू असताना वीर नाचवून झाल्यावर रामकुंडात त्यांची आंघोळ करून घरी आल्यावर होळीला प्रदक्षिणा घालून पूजा करून आणि तळी भरली जाते. डिटेल व्हिडिओ नक्की पहा. बाय.